असेल तर अश्रू ही जशी गरज आहे तसंच निसर्गाचा हा सुंदर देखावा असाच ठेवायचा असेल तर त्या दवबिंदू रूपी पाण्याची गरज आहे. खरं तर खरंच विद्या गांधीकर म्हणतात ना, जीवित वृक्ष नसे म्हटलेला अश्रूंचे जोवर ओले पण तीच निराशा तिला भितो मी जिथे कोरडे हास्य करी मन. खरंच आज माणसातील कदाचित हीच दवबिंदू रूपी अश्रू कुठेतरी नाहीसे होत चाललेत का? अश्रू हा दवबिंदू फक्त कोणत्याही रूपाने असू देत, कधी दुःखाने हृदय पिळवटून निघणारा तो दुःख आक्रांत असू दे किंवा कधी हास्याने डोळ्यात येणारं ते पाणी असू दे. त्या दोन्ही भावना अगदी विरोधी, परंतु जेव्हा त्या एकत्र येतात तेव्हा जीवनातील सर्वोत्तम क्षण असतो. तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का की डोळ्यात अश्रू आहेत आणि मनात आनंद आहे? घडलं असेल हो, याच क्षणांसाठी आपण जगत असतो. या अश्रूरूपी दवबिंदूंसाठी जसं निसर्ग आसुसलेला आहे तशीच आपल्या माणसांची मनं सुद्धा आसुसलेली ठेवा, तरच जगण्याचा खरा अर्थ अनुभवू शकाल. अहो मी असंच म्हणेन, आयुष्य एक सुंदर पटल आहे, त्यावर आपल्या अश्रूरूपी दवबिंदूंनी शिंतोडे उडवून द्या आणि मग जगाला दाखवा हे डोळ्यातलं पाणी आणि आकाशातले दवबिंदू काय घडवू शकतात. अहो दवबिंदू हा निसर्गातील एक असा आविष्कार आहे ज्याला कुठे काय वेळ लागत नाही. थंडी असू दे त्याचा आणखी कोणत्या तो बरसतच असतो. त्याचप्रमाणे या भावनांचा आहे, या अश्रूंचे तशा त्या काय वेळाचं बंधन न पाळता ते बरसतच असतात. त्यांना कधीही बांधून ठेवू नका, त्यांना तुझ्या मनाने बाहेर येऊ द्या. खरंच या दवबिंदूंना कोसळू द्या, तरच तुम्ही जीवनाचा खरा आनंद जीवन उपभोगू शकाल. या दवबिंदूंना बरसू द्या, मनाला